हॅलो गाईज, वेलकम. मी लीना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो येणाऱ्या मकर संक्रांती सणाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आता तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कमेंट करून मला सांगू शकतात आणि चॅनलवरती जे कोणी असेल ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. सो रोजची धावपळ आमची सारखीच असते, वेगळी काही नसते, पण कामं मात्र रोजची वेगळी असतात. सो आज नाही का हा छोटा बेडरूम वगैरे जे आहे ना, त्यात आता हे जे कपाट आहे ना आमच्याकडे, ते शॉपचं वगैरे आहे. सो बराचसा सामान आमच्याकडे शॉपचा होता, तो आता कमी प्रमाणात झालेला आहे. आणि आमचे जे कपडे वगैरे आहेत, जे बॅगा मला भरून ठेवायच्या होत्या, त्या थोड्याशा व्यवस्थित सेटल करून घ्यायच्या होत्यात. कारण नाही का रेग्युलर कपडे कधी कधी काढत असताना त्या नाहीत का सगळ्या असे विस्कटून जातात. सो म्हटलं चला आज हे नाही का व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेऊया आणि सर्व व्यवस्थित लावून ठेवूया. आता हा जो फ्रॉक आहे ना आर्याचा बड्डेचा, तो तिचा तिसरा बड्डेचा फ्रॉक आहे, बट स्टील अजून आतापर्यंत चांगला आहे आणि तो तिला खूप आवडतो. ॲक्च्युली जेव्हा घालायचा होता तेव्हा तिला आवडायचं नाही, बट आता तिला थोडं शॉर्ट झाल्यामुळे तिला आवडायला वगैरे लागलेलं आहे. सर्वात आधी आर्याचं शिक्षण वगैरे घेतलं, म्हटलं चला हिला हिचं जे काही आहे ते आवडून घेऊया. आता तो फ्रॉक नाही का व्यवस्थित फोल्ड असा करून मी ठेवून घेतला आणि नंतर मग माझ्या कामाला लागले. आता माझी कामं म्हटलं म्हणजे माझ्या साड्या वगैरे जे होते त्यांना फोल्ड वगैरे करून व्यवस्थित ठेवायचं होतं. आता हे जे ब्लाऊज मी तुम्हाला इथे दाखवलं ना, ते ब्लाऊज नाही का मी जेव्हा स्टिचिंग वगैरे शिकत होते ना, तेव्हा फर्स्ट टाईम नाही का असं छान डिझाईन वगैरे केलेलं होतं. आणि त्या टायमिंगला जे ब्लाऊज वगैरे असतात ना त्यांना बेल्ट असायचं, ती फॅशन खूप जास्त चालू होती. सो मग मी पण तेव्हा शिवले वगैरे होते. आता घरात ठेवायला जागा नाही, पण पसारा भरपूर आहे. तसेच गद्या माझ्या घरातली आहे. सगळ्यात ही जी साडी दाखवते ना मी तुम्हाला आता, ती साडी नाही का माझ्या एंगेजमेंटची साडी आहे, ज्याचा कलर कॉन्ट्रास्ट पण खूप छान काही असा होता. आणि एक नाही भलत्याच काही साड्या माझ्याकडे आहेत ज्या की मी घालत नाही, पण घेऊन भरपूर ठेवलेल्या आहेत. हे रिअलायझेशन आज मला इथं झालं आणि त्यामुळे माझे एक्सप्रेशन असे काही होते. साड्या म्हटल्या अशा काही आहेत ज्यांचे ब्लाउजेससुद्धा अजून स्टिच वगैरे झालेले नाही आहेत. आणि ही जी व्हाईटवाली साडी आहे ना, जी माझ्या सासूबाईंसाठी मला खूप आवडली. आता सांगू का, सर्वात आणि अत्याधिक फेवरेट साडी माझी ही आहे कलांजली पैठणी, जी की मी दिवाळीला घेतलेली वगैरे आहे. तिचं कलर कॉम्बिनेशन तर इतकं बेस्ट आहेच आहे. त्यातलं त्यात तिचं जे वर्क आहे ना, लिटरली खरंच सांगते इतकं काही फिनिशिंगमध्ये आहे. आणि ही साडी तरी मला खूप खूप म्हणजे खूप जास्त मनापासून आवडली होती. एवढ्या वेळेस मी साड्या वगैरे घेतल्या असेल ना, त्यापैकी मला म्हणजे खूप जास्त मनाने आवडलेली साडी तरी हीच होती. असो, आता मांगलिक असल्यामुळे नाही का माझा हा पूजा वगैरे जेव्हा केलेली होती ना, त्या टायमिंगला मला ते नारळ वगैरे जेव्हा ते देतात ना, ती पूजा वगैरे करून ही पिशवी दिलेली होती. आणि ती पिशवी स्टील आतापर्यंत मी व्यवस्थित सांभाळून ठेवलेली आहे. तेच काय दिसलं. आता साड्यांच्या फोल्ड वगैरे झाल्या, नेक्स्ट मंथला मला गावाला जायचंच आहे. सो म्हटलं नाही का ज्या आपल्याला घेऊन जायच्या आहेत ना, ते जे रफवाले एनव्हलप असतात ना म्हटलं, त्यामध्ये ठेवून नाही का ते स्पेस खूप जास्त कवर करून घेतात बॅग वगैरेमध्ये. सो म्हटलं आपल्याकडे ह्या बारीक प्रकारच्या ज्या पिशव्या आहेत, ज्या खूप इझी टू हँडल असतील मला, त्यांच्यामध्ये नाही का ज्या घेऊन जायच्या साड्या आहेत त्यांना सर्वांना अशा व्यवस्थित पॅक वगैरे करून घेतल्या. आणि ते जे स्टिक वगैरे होतं त्याच्याने चिपकवून घेतलं, जेणेकरून नाही का साडी, पेटीकोट आणि ब्लाऊज वगैरे ह्या वस्तू कुठे पण शोधायची गरज पडणार नाही. आणि आहे त्या एका पिशवीमध्ये सर्व काही व्यवस्थित येईल. आणि ह्या पैठणी साडीची माहिती का इतकी छान अशी घडी झाली ना, फोल्ड झाला ना, लिटरली सांगते खरंच. त्याच्यामध्ये नाहीत का ज्या आहेराच्या देण्याघेण्याच्या साड्या वगैरे होत्या, त्या सर्व काही नाहीत का एका साईडला करून वगैरे घेतल्या तुम्ही. आणि ज्या आपल्या वेअर वगैरेच्या साड्या होत्या किंवा ज्या खूप कॉस्टली वगैरे साड्या होत्या त्यांना पण व्यवस्थित ठेवून घेतल्या. आता देण्याघेण्याच्या साड्या बऱ्याचशा असतात आणि ठेवून पण लागाव्या लागतात. या आधी नव्हतं, बट आता नाही का संसार लागला आणि संसाराची बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला सांभाळून ठेवाव्या लागतात. सो त्यामध्येच नाही का आता ह्या साड्या पण व्यवस्थित ठेवायच्या आणि फोल्ड वगैरे करून ठेवून घेतला. आणि त्याच याच्यामध्ये माहिती का माझा आता हा एवढा 1600 रुपयाचा ड्रेस मी नाही का असाच काहीतरी नाही का गुंडाळून ठेवलेला होता, जो की थोडामोडा झालेला होता आणि फिनिशिंग सगळी खराब झालेली होती. आता ही जी पिंकवाली साडी आहे ना, ही साडी माहिती का माझ्या सत्यनारायण पूजेची साडी होती, माझ्या लग्नाची साडी. जवळपास 7 वर्ष या साडीला झालेले आहेत. आणि ज्या टायमिंगला माझं लग्न ठरलं त्या टायमिंगला मला साडीचा सेन्स म्हटलं म्हणजे माझ्या ह्या साडीवरून तुम्ही बघू शकतात काहीच नव्हतं. आणि त्या टायमिंगला माहिती आहे का फॅमिलीचे बाकीचे मेंबर्स काय सांगतात, आपल्या मनात काय असतं काय नसतं, ते जेव्हा नवरदेव नवरीचे कपडे वगैरे घ्यायचे असतात ना, तो राडा तर
जे रिलेटेड असतील त्यांना कळेलच की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कसं हँडल करावं लागतं, काय करावं लागतं. मी तर फक्त कोणी पण विचारलं ना मला की अगं बाई तुला हे आवडते का, मी फक्त हो म्हणायचे. लिटरली मी माझं कुठलंही मत दिलेलं नाही त्या साड्यांमध्ये, किंवा अशी एकही साडी मी माझ्या स्वतःच्या चॉईसने त्याच्यामध्ये घेतलेली नाही, किंवा मला आवडलीच नाही मुळामध्ये. आणि नंतर ना मग जेव्हा आता साड्या वगैरे बघते, किंवा साड्यांचा जो चॉईस आहे तो आणि तेव्हाचा जो सेन्स होता तो पूर्णपणे लिटरली चेंज वगैरे झालेला होता. सो हे कपाट आवरण्यामध्ये माहीत का मला एवढा काही वेळ होऊन गेलेला होता की मला स्वयंपाकामध्ये अगदी खूप अशी घाईगडबड झाली. आणि मग मी नाही का तो व्हिडिओ वगैरे काय करायचं होतं ते सगळं काही स्टॉप केलं आणि पटकन स्वयंपाक वगैरे करून घेतला. स्वयंपाक वगैरे केल्यानंतर जेवण वगैरे झाले, छान किचन वगैरे क्लीन करून घेतलं, भांडी वगैरे घासून घेतली. भांडी वगैरे घासून झाल्यानंतर मग जरासं थोडं वेळ थांबले आणि राहिलं होतं पुढचं काम ते म्हणजे आर्या मॅडमांचा स्टडी वगैरे घ्यायचा होता. थोडा तो स्टडी वगैरे घ्यायचा ते केलं. ॲक्च्युली त्या टायमिंगला नाही का मी व्हिडिओ शूट वगैरे नाही का ह्या गोष्टी टाळते, कारण काय ना ती डिस्ट्रॅक्ट नको व्हायला त्या गोष्टींमध्ये. हल्ली तरी ती नाही का मला स्टडी वगैरेमध्ये खूप जास्त त्रास द्यायला लागली आहे. सो मी ह्या काही गोष्टी तिच्यासमोर अवॉइड करते आणि तिला कॉन्सन्ट्रेट होईल ती तिच्या स्टडीमध्ये अशा काही गोष्टी दाखवून ॲडजस्टमेंट करून घेत असते. कारण नाही का मुलांना अभ्यास करून घेणं, तुम्ही लास्ट व्हिडिओ जर बघितला असेल ना तर त्यात तुम्हाला मी थोडी क्लिप ॲड केलेलीच आहे, ज्यात कळेलच की आर्या अभ्यास म्हटलं म्हणजे ती नाही का एवढा काही हट्ट करते आणि अक्षरशः रडायला वगैरे लागते. आणि मग ते रडलं वगैरे की आपल्याला पण वाटतं की ठीक आहे बाबा करून घेण्यापेक्षा नाही केलेलं बरं. कारण काय ना जबरदस्तीच्या कामांना काही केलं किंवा नाही केलं तरी ते सेम असतं. सो आर्या मॅडमाने नाही का काहीतरी चूक केली होती तिथं, मी आता मला आठवत नाही आहे म्हणून तिला रागवलेलं होतं. आणि ते सगळं काही झाल्यानंतर आता हा नाही का सुट्टीचा भाग आहे जो की मी बसून वगैरे पुसून घेत आहे. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.